कर्जमाफी, वीज बिल माफी, मोफत वीज, सिंचन आणि सौर कृषी योजनांमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्जमाफी आणि त्याच पद्धतीनं जे कृषी ग्राहक आहेत त्या कृषी ग्राहकांची करण्यात आलेली वीज बिलाची माफी या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आता सन्मान्य गाते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा निश्चितपणे अडचणीमध्ये असलेल्या या राज्यातला शेतकरी याची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू. आणि साधारणतः 1-1.25 वर्षानंतरच ह्या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला लागली. तसं पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना परंतु राज्यातला शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठेतरी अडचणीत आहे आणि त्या आपत्तीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता सर्व परिस्थिती जाणून जो शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीला बाहेर काढण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावानं पुन्हा एकदा या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. संपूर्ण डाटा त्या संदर्भातला राज्यातनं जमा करण्यात आला आणि आता नुकतंच 22 जुलैला आमचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली विस्तृत माहिती दिली. पक्षाने सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या माहिती त्या ठिकाणी द्यायची होती. याच अनुषंगानं आज आणि आपल्या मार्फत लोकांपर्यंत याची अजून माहिती जावी, कारण राज्यातल्या जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आपले जे बळीराजे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी राष्ट्रीयकृत बँक असो, व्यापारी, खासगी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्या कुठूनही कर्ज जर का उचललं असेल तर जवळजवळ 36,585 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसच्या कर्जमाफीची खासियत अशी आहे जी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आतापर्यंत 2 लाखाची जी अट राहायची तर 2 लाखाच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज राहायचं त्यांना त्या ठिकाणी तो शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळायचा. पण यावेळेस मात्र ही 2 लाखापर्यंतच कर्जमाफी न ठेवता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जरी जास्त कर्ज असलं तरी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी भरायची. दुसरा एक विषय तो म्हणजे दरवेळेस जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरायचे त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान याच्यावर आमचा जास्त भर त्या ठिकाणी राहणार आहे. कारण आपण बघितलं की अनेक प्रामाणिक शेतकरी जे रेग्युलरपणे त्या ठिकाणी शेती कर्ज भरतात तर त्यांना देखील त्यांचा देखील कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. याच्याकरता 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याच पद्धतीनं 50,000 रुपयाची मर्यादा आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत म्हणजे आधीची जी आपली योजना होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना त्यावेळेस ज्यांना 50,000चा लाभ मिळाला होता म्हणून त्यांना आता लाभ द्यायचा नाही ही अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे.